मी स्वाती. तर परत एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर आता सकाळची सगळी जी कामं जी आहेत ती झालेली आहेत आणि दुपारी मी काय काय कामं करते ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं आता मी जेवण करणार आहे. चला तर मग जेवूया. तर जेवणामध्ये आहे थोडासा केक, कारण की मी आज केक बनवायची इच्छा झालेली, तर केक बनवलेला आणि चपाती आहे, गवारीच्या शेंगाची भाजी आहे. तर हे आहे आजचं सिंपल असं जेवण. मग जेवण झाल्यानंतर इथं घेतले मी कपडे घड्या घालून ठेवायला. 2 दिवसाचे कपडे होते हे साठलेले आणि सगळ्यात न आवडणारं काम म्हणलं तर कपडे घड्या घालणे. नकोसं वाटतं मला, काय माहिती, बारीकपणापासूनच त्या गोष्टीची जास्त काही आवड नाही. आणि मग मग हे दुपारी काम करून घेतलं. तर उद्या सकाळी पिऊला टिफिनला द्यायचं आहे छोले भटुरे, तर त्याचीच तयारी आहे. तर मी ह्याच्यामध्ये मोठा हरभरा जो असतो तो भिजत घातलेला आहे, कारण की हा म्हणजे उद्यापर्यंत व्यवस्थित असा भिजून जाईल. त्याच्यामुळे तर आता मी करत आहे संध्याकाळच्या भाजीची तयारी. तर संध्याकाळी मला बनवायची आहे मस्त अशी वांग्याची भाजी. तर आपण कारल्याची भाजी बनवायची आहे. हा आहे कारलं, लक्षातून गेलं. तर सगळ्यात पहिलं कारलं जे आहे ते व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे आणि नंतर मग ह्याला चिरून घ्यायचं आणि लसूण जो आहे तो पण सोलून ठेवायचं. कसं आहे माहिती आहे का, नंतर मग 6 वाजता आपल्याला हे काम जे आहे ते व्यवस्थित असं होतं, पटकन होऊन जातं. तर सगळ्यात पहिले मी लसूण आता सोलायला घेते. आणि इथे लसूण पण नाही, तर लसूण मी इथं ठेवून देते. कारल्याला थोडंसं मीठ लावायचं आणि याला झाकून ठेवायचं, जेणेकरून याचा कडवटपणा जो असतो निघून जातो. रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी झालेली, म्हणजे भाजीला काय बनवायचं हे ठरवलेलं. आणि परत एक गोष्ट म्हणजे श्रीला म्हणजे पिहूला उद्या सकाळी स्कूलमध्ये लंच काय द्यायचं आहे त्याचं पण मी आजच तयारी करून ठेवते, कारण की सकाळी मग खूप धावपळ होते आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा होत नाहीत. तर आणि मेन गोष्ट म्हणजे काम करत असताना स्त्रीची लुडबुड असते. त्याला असं वाटतं असतं की मम्मीनं माझ्यासोबत खेळायचं असतं आणि आमच्या दोघांचं असं खेळत खेळत काम जे आहे ते काम पण पूर्ण होतं आणि स्त्रीसोबत वेळ पण घालवला जातो आणि घरामधली मेन गोष्ट म्हणजे स्वच्छता पण पूर्ण होते. तर मग मी लगेचच खिडक्या ज्या असतात त्या आपण पुसायला घेतलेल्या आहेत. एक दिवस आड करून ज्या दिवशी तुम्हाला एक्स्ट्राचा वेळ भेटतो त्या दिवशी तुम्ही हे सगळे कामं जे आहेत ते घरामधले करून घेऊ शकतात. तर थोडासा आवाजामध्ये इथं साईडला लग्न आहे तिथला आवाज येतो आहे, त्याच्यामुळे मग काही होत नाही, थोडासा आवाज इकडचा तिकडचा होऊन जातो. आणि दिवसभर श्री माझ्याशिवाय काही राहत नाही. एकतर त्याचे पप्पा पण ड्युटीला जातात आणि दीदी पण स्कूलला जाते, मग त्याला राहिलं कोण, मीच. आणि त्याचं असं असतं की मम्मी तू काम करू नकोस, पण माझ्यासोबत खेळत बस. आणि मला पण हे बरं वाटतं, कामामध्ये दिवस पण जातो आणि एकतर स्त्रीसोबत पण दिवस जातो. आणि नंतर मग मस्त असं टी व्हीवरती पिक्चर किंवा गाणे जरी लावले तरी पण ते ऐकत ऐकत काम जे आहे ते पण होऊन जातं. तर एक काय होतं माहिती आहे का, गाणे ऐकल्यामुळे आपला माइंड जो असतो तो फ्रेश होतो आणि छान वाटतं. तुम्ही देवाचे गाणे ऐकू शकता किंवा पिक्चरमधले कोणतेही हिंदी गाणे, जास्तीत जास्त देवाचे गाणे ऐकले तर जास्त फायदा होतो. सगळं घर आवरून झाल्यानंतर परत स्त्रीने पसारा करायला चालू केलेला आहे. छोटे मुलं असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी चालायच्याच आणि पसाऱ्याशिवाय घर हे अपूर्ण आहे, पूर्ण नाही बरं का. ज्या घरामध्ये पसारा असतो म्हणजे छोट्या मुलांचे खेळणे वगैरे असतात तर भारी वाटतं. नंतर मग आमचं आलेलं मिशोवरचं एक पार्सल. तर श्रीचं असं होतं की मम्मी पार्सल आलं, मम्मी पार्सल आलं. काय रे श्री? काकाने चाकू आणू, तू काढतोस?
तर आत्ता मला एक केकची ऑर्डर आलेली आहे, ते पण अर्धा किलो. कोणतं फ्लेवर आहे ते मी नंतर तुम्हाला सांगतेच केक बनवताना. तर आता इथं मी केक बेक करायला ठेवलेला आहे. याच्यावरती तामण झाकून ठेवायचं आपल्याला 40 मिनटं झाल्यानंतर आपण भेटूया. आणि मी चालू केलेला आहे केकचा छोटासा बिझनेस घरी बसूनच. आणि कसं आहे माहिती आहे का, घरी बसल्या बसल्या आपण पण काहीतरी काम करायला पाहिजे. माझी मनातून इच्छा असते. आमच्या आहोंचं काही याच्याबद्दल म्हणणं नाही, तुझ्या मनावर, तुला ज्या गोष्टी आवडत्या त्या गोष्टी तू करू शकतेस, असं असतं. आणि घरातली कामं करत करत आज मी एक केकची ऑर्डर जी आहे ते पूर्ण केलेली आहे. आणि इतकं भारी वाटत होतं, इतका आनंद होत होता की बाबा खरंच मी घरी बसून काहीतरी करू शकते. आणि भारी वाटत होतं. माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती की घरी बसून काहीतरी करायचं, स्वतःचे 4 पैसे जरी घरामध्ये आले तरी पण एक आनंद भेटतो. कसं आहे माहिती आहे का, एका माणसावर लोड देण्यापेक्षा थोडंसं आपण पण काहीतरी कष्ट करायचे आपल्या परीनं जेवढं होतं आहे तेवढं. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं.